नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे लातूरचा. तर लातूरहून नॉर्थ ईस्ट ही आपली 100 दिवसाची सिरीज येत्या 2 दिवसात चालू होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आपण ट्रॅव्हलिंगसाठी हे एवढं सगळं सामान घेतलेलं आहे. 100 दिवसाची ट्रिप असल्यामुळं आपल्याला एवढं सगळं सामान घेणं गरजेचंच होतं. तर आता तुम्हाला एक एक करून तुम्हाला सगळं सामान मी ट्रॅव्हलिंगसाठी काय काय घेतलंय ते तुम्हाला एक एक करून दाखवतो. ही आहे पाणी बॉटल, जी की आपल्याला ट्रॅव्हलिंग मध्ये पाणी बॉटल लागणार आहे. ही आहे वॉटर बॅग, जी आहे फोल्डेबल. जेव्हा आपल्याला कॅम्पिंग करायचं आहे त्यावेळेस आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण हे वॉटर बॅग घेतलेली आहे. दुसरं म्हणजे आणि हे जे आहे हे कॅम्पिंगचं दाखवतो मी तुम्हाला. तर हे आहे LED लाईट, जी चार्जिंगवरची आहे. तर आपल्याला नाईटला हे कॅम्पिंगसाठी टेंट मध्ये आपल्याला हे लावायला एक LED आपण छोटं घेतलेलं आहे. नंतर हा आहे कप. हा आहे कुकिंग सेट कॅम्पिंगसाठी. जिथं आपण स्टे करणार आहोत, जिथं कॅम्पिंग करणार आहोत तिथं आपल्याला हे करणं गरजेचं आहे. कारण तिथं खाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे, कारण तिथलं आपल्याला काय पचन होणार नाही. त्यामुळं आपण हे कुकिंग करणार आहोत. हा एक पॅन आहे आणि हा एक छोटा पातेला आहे. साठी आपण एक छोटी शेगडी घेतलेली आहे. ठीक आहे, आपण इझी तो कॅरी करू शकतो. याची साईज पण छोटी आहे. ही आहे मॅट, जे की आपल्याला टेंट मध्ये झोपण्यासाठी ही एक मॅट घेतलेली आहे. हे पण फोल्डेबलच आहे. ही कॅप घेतली आहे. ही स्लीपिंग बॅग आहे. त्यात महत्वाचं म्हणजे ही स्लीपिंग बॅग आहे, कारण तिथं खूप आपल्या लातूरपेक्षा तिथं खूप थंडी असणार आहे. खूप म्हणजे भयंकर थंडी आहे तिकडं. बर्फ पण असू शकतो. हिमाचल प्रदेश करता बर्फ असतो. तर आपल्या तिकडं खूप प्रमाणात थंडी आहे. त्यामुळं आपण एक स्लीपिंग बॅग घेतलेली आहे. हे गरजेचंच आहे. एक टेंट घेतलाय आपण डिकॅथलॉन मधून. हे झालं कॅम्पिंगचं. तर आता कॅम्पिंग सोबत आपल्याला डाएट असणं खूप गरजेचं आहे. थोडं काहीतरी आपल्याला चालणं, एवढं सामान घेऊन चालण्यासाठी आपल्याला काहीतरी एनर्जी. तर त्यासाठी आपण भूक लागली तर आपल्याला खाण्यासाठी काहीतरी असं म्हणून आपण एक पीनट बटरचं एक हा डब्बा घेतलाय. थोडे ड्रायफ्रुट्स घेतले. ही छोटी बॅग घेतली. त्यात आपल्या सगळ्या ऍक्सेसरीज, कॅमेरा वस्तू बसणार आहे. एक घेतला गॉगल. ही आहे स्टिक. तर तिकडं सगळा डोंगराळ भाग असल्यामुळं तर आपल्याला एवढं वजन घेऊन जायचं तर चालताना आपल्याला हा एक आधार म्हणून आपल्याला ही स्टिक लागणार आहे. आणि सेफ्टी म्हणून पण याचा उपयोग होईल. हा एक गॉगल घेतलाय. हा एक्सटेन्शन बॉक्स घेतलेला आहे. मोबाईलचा चार्जर. आपल्या DJI कॅमेराचं बॅटरी आहे. माईक एक घेतलाय. एअरबड्स घेतले. हे कॅमेराच आहे. वॉच एक घेतली. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही पॉवर बँक आहे. तर पॉवर बँक घेणं गरजेचंच आहे, कारण त्या ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला तिकडं लाईट असणार आहे नसणार आहे आपल्याला काय माहिती नाही. त्यामुळं आपण पॅकिंगसाठी आपण हे पॉवर बँक घेतलेली आहे. हा परफ्यूम घेतलाय. कोलगेट घेतलाय छोटं. हा ब्रश. फेसवॉशसाठी एक फेसवॉश घेतलाय. लिप केअर. थंडी आहे, थंडीमुळे आपलं
शकतात, त्यामुळं घ्यावं लागतं. लोशन राहिले ते आपण तिथं लोशन आपण आसाममध्ये गेल्यावर आपण घेणार आहे. या जर आपल्या प्रवासात आपल्याला लातूरपेक्षा तिकडचं वातावरण खूप वेगळं आहे, त्यामुळे आपल्याला तिकडचं वातावरण जर सूट नाही झालं तर त्यासाठी आपण एक बस किट म्हणून आपण काही गोळ्या घेतल्या सोबत. जर काही झालं तर आपण या सोबत असाव्यात म्हणून आपण या गोळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण कपडे किती घेऊन जातो हे दाखवतो तुम्हाला. तर कपडे जास्त तर घेऊन जाता येत नाहीत, कारण आपल्याला आपल्या बॅगमध्ये सामान एवढं बसणार नाही, त्यामुळे आपण 100 दिवसाच्या मानाने आपण कपडे थोडे कमीच घेतलेत, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त सामान घेऊन जाता येत नाही, कारण एवढं बॅगचं वजन खूप असणार आहे, त्यामुळे आपल्याला तेवढं वजन घेऊन चालायचं आहे. त्या हिशोबाने आपण कपडे थोडे कमीच घेतलेले आहेत. तर ह्या 2 ट्रॅक पॅन्ट आहेत, हा एक टी शर्ट आहे, पॅन्ट, एक जीन्स आहे, तर 2 जीन्स आहेत, 2 ट्रॅक पॅन्ट, आणखीन एक पॅन्ट आहे. तर आपण टी शर्ट घेतलेले आहे, 3 टी शर्ट, 2 शर्ट, आणखीन खाली टी शर्ट आहे, 3 टी शर्ट आणि 3 टी शर्ट, म्हणजे जवळपास 6 टी शर्ट आणि एक जॅकेट घेतलंय आपण. हे एक जॅकेट घेतलंय. हा नॅपकिन आहे. आपल्याला जेव्हा आपण टेंट करणार आहोत तेव्हा आपल्याला हे नॅपकिन लागणार आहे, गरज, कारण हात वगैरे पुसायला आपल्याला हे नॅपकिन लागणारच आहे. टॉवेल घेतलाय. इनर्स आहेत, एक्स्ट्रा आपण इनर्स घेतलेला आहे. सॉक्स आहेत, हे सॉक्स एक घेतलेले आहेत. हे स्लीव आहेत, म्हणजे ते टी शर्ट घातल्यानंतर आपण घालतो ना, हात काळे पडू नये किंवा आपण हे घेतलंय. परत आणखीन हे आहे साबण, हे लिक्विड साबण आहे. पुन्हा हे अंग घासायचं. कपडे धुवायचा ब्रश, हा कपडे धुवायचा ब्रश, हे पण तेच आहे. आणि हे आहेत बॉक्स छोटे, तर हे SSD कार्ड किंवा आपलं काही सामान असेल महत्वाचं ते ठेवण्यासाठी. तर हा भगवा झेंडा, झेंडा आहे, जो की आपण भारतात प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आपण महाराष्ट्राचा आपल्या भगवा फडकून येणार आहे. तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भगवा हा भगवा झेंडा मी कायम सोबत ठेवतो, कारण हा भगवा आहे तर आपलं अस्तित्व आहे, आणि या भगव्यामुळेच आपलं अस्तित्व आज टिकून आहे. त्यामुळे हा भगवा आपण कायम सोबत ठेवणार आहोत ट्रॅव्हलिंग मध्ये. ही एक छोटी बॅग आहे. तर ह्यात आपण सगळ्या ह्या ज्या केबल आहेत, चार्जिंग केबल जे आहेत, तर ह्यात आपण सगळे ठेवणार आहोत. त्यासाठी घेतलंय. हा एक ट्रायपॉड घेतलाय छोटा, मोबाईल साठी आहे. थंडी वाजू नये म्हणून आपण ही कॅप घेतलेली आहे. मोठं जॅकेट घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला थंडी वाजणार नाही. आणि हे जे सगळं सामान आपण त्याच्यात ठेवणार आहे, बॅग आहे. या बॅगमध्ये आपलं सगळं सामान ठेवायचं आहे. तर हे सामान आता स्टेप बाय स्टेप मी पॅक करणार आहे. जे की आपण छोट्या बॅग घेतल्या, त्या बॅगमध्ये आपण सिस्टमॅटिक वस्तू ठेवणार आहेत, कारण जेणेकरून आपल्याला नंतर काढते वेळेस सापडतील. तर आता हे सगळं सामान आपण पॅक करून घेऊया. पॅक केल्यानंतर हे किती होते तुम्हाला दाखवतो.
सामान मध्ये ठेवलं त्यांना सगळं आपण पॅक करून घेऊ. अशा आपण छोट्या बॅग घेतल्या त्यात आपण कपडे सगळे आपण व्यवस्थित करून ठेवले ते आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण व्यवस्थित आपण घेऊ शकतो. आणि काढायला सोपं बॅगमध्ये आपण सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या जेणेकरून आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये ह्या वस्तू शोधायची गरज पडणार नाही, कारण आपण सगळं सिस्टमॅटिक वस्तू आपण ठेवलेल्या आहेत. छोट्या छोट्या वस्तू आपण सगळ्या अशा ह्या बॅगमध्ये आपण सगळ्या भरून घेतलेल्या आहेत. पण सामान तर अजून काय कमी झालेलं तर काय वाटणं गेलंय, एवढं मोठं सामान आहे. तर आता हे सगळ्या वस्तू ह्या सगळ्या छोट्या छोट्या बॅग आपण ह्या छोट्या बॅगमध्ये आपण भरून घेणार आहोत. बॅगमध्ये पूर्ण सामान भरायला आता आपल्याला जवळपास 1 ते 1.5 तास लागलेला आहे. आणि आता ही फायनल बॅग आपली रेडी झालेली आहे. तर ह्या बॅगचं वजन कमीत कमी 20 ते 22 किलो वजन असणार आहे. आणि ह्या सिरीजचा पहिला दिवस, नॉर्थ ईस्टच्या 100 दिवसाच्या या सिरीजचा पहिला दिवस आपण पुण्यातून सुरुवात करतोय. आणि 2 दिवसानंतर हा पहिला दिवस आपला असेल पुण्यातून. तर पाहायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.